नागपूर येथील गिट्टी खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 3 महिन्यांसाठी तडीपार करण्यात आलेल्या एका अट्टल गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट 2च्या पथकाने शिताफीने अटक केली आहे। आशिष लोकनारायण पांडे असे अटक करण्यात आलेल्या रेकॉर्डवरील आरोपीचे नाव आहे। आरोपी आशिष हा शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे करणारा गुन्हेगार असून त्याच्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने त्याला 3 महिन्यांकरिता शहरातून तडीपार केले होते। मात्र या तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून तो पेंचनगर येथील एका दुकानात आल्याची खात्रीशीर माहिती युनिट 2च्या पथकाला मिळाली होती। माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आरोपी आशिष पांडे याला घेरले आणि ताब्यात घेतले। यानंतर त्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी गिट्टी खदान पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्यावर नवीन गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस ठाणे गिट्टी खदान हद्दीमधील पेंचननगर या ठिकाणी वास्तव्यास असलेला रेकॉर्डवरील आरोपी आशिष लोकनारायण पांडे वय 34 वर्ष हा याला 3 महिन्यांकरता तडीपार करण्यात आलेले आहे। तडीपारी कालावधीमध्ये आशिष पांडे हा त्याचे पेंचननगर येथील दुकानात आला असल्याची माहिती मिळाल्यामुळे युनिट 2चे पथक आम्ही स्वतः सदर ठिकाणी जाऊन आशिष पांडे याला ताब्यात घेतले आणि त्याच्यावर 142 महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे कार्यवाही करून त्याला ज्या ठिकाणी तडीपार करण्यात आले होते त्या ठिकाणी सोडण्यासाठी पोलीस ठाणे गिट्टी खदान येथे ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि सदर संबंधाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जो तडीपार आरोपी आहे त्याच्यावर कशा प्रकारचे गुन्हे आहेत आणि केव्हापासून तो तडीपार होता, इथे केव्हा आला होता, कशा करता आला होता काय माहिती? तडीपार आरोपी हा बॉडी ऑफेंडर शरीराविरुद्धचे गुन्हे करणारा आहे। मागच्या 8 ते 10 वर्षातले त्याचे हे सगळे गुन्हे आहेत आणि त्याच्याकडे जेव्हा विचारपूस केली तेव्हा तो काही नीटचं उत्तर देऊ शकला नाही की तो कुठल्या कारणाने आला होता। त्याला आता पुन्हा नागपूर शहरातनं बेदखल करण्यात आलेला आहे। काही वेपन्स वगैरे त्याच्याकडनं मिळून आले? त्याला जेव्हा झडती घेतली तेव्हा त्याच्याजवळ दुकानामध्ये तो नुसताच मिळून आला, काही वेपन मिळून आलेले नाही।